नमस्कार मैत्रिणींनो, अन्नपूर्णा रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे। तर मैत्रिणींनो, मी तुमच्यापर्यंत आणणार आहे अस्सल मराठी चवीचे पदार्थ, कमी मसाले आणि जास्त चव। चला तर मैत्रिणींनो, आजचा पहिला व्हिडिओ मी सुरू करत आहे। आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा। आज मी बनवणार आहे भरली वांगी। त्यासाठी मी घेतलेले आहे 4 ते 5 वांगी, धुवून ते अशा प्रकारे कट करून पाण्यामध्ये टाकलेले आहेत। त्याच्यानंतर 7 ते 8 पाकळ्या लसूण, थोडंसं आलं, खोबरं, कोथिंबीर, हळद, शेंगदाण्याचा कूट, लाल मिरची आणि घरगुती मसाले, चवीपुरते मीठ, जिरे आणि मोहरी। आता आपण सर्वप्रथम काही मसाले मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया। त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आणि हे सर्व पदार्थ आपण याच्यामध्ये बारीक करून घेणार आहोत। शेंगदाण्याचा कूट नंतर टाकणार आहोत। आधी हे सर्व मसाले आपण ग्राइंड करून घेऊयात। अशा प्रकारे कोथिंबीर, आलं, लसूण आणि खोबरं आपण बारीक करून घेतलं आहे। आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत शेंगदाण्याचा कूट। शेंगदाण्याचा कूट तुम्हाला जसा हवा असेल तसा टाका। मी 4 चमचे घेतला आहे। त्यात अर्धा चमचा हळद आणि इथे घेतलेले काही घरगुती मसाले, लाल मिरची, घरगुती मसाला, हा एक घरगुतीच मसाला आहे, ते आपण पूर्ण टाकणार आहोत। अर्धा चमचा मीठ, ही कोथिंबीर आपण नंतर गार्निशिंगसाठी वापरणार आहोत। जिरे मोहरी आपण फोडणीमध्ये टाकणार आहोत। आता हा मसाला आपण मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे व्यवस्थित हा मसाला आपण मिक्स करून घेतला आहे। आता आपण गॅस चालू करूया। गॅसवर मी कढई तापायला ठेवलेली आहे। थोडा गॅस मीडियम करू, तोपर्यंत आपण या वांग्यामध्ये मसाला भरून घेऊया। अशा प्रकारे हा मसाला पूर्ण दाबून भरायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही या मसाल्यामध्ये बारीक कांदा चिरूनही टाकू शकता, आवडत असेल तर। आपला गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई तापत आलेली आहे। अशा प्रकारे आपण वांग्यामध्ये पूर्ण मसाला भरून घेतलेला आहे आणि उरलेला मसाला हा आपल्याला
भाजीमध्ये नंतर टाकून द्यायचं आहे. चला तर मग इथे मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे, तेवढे टाकूया. या भाजीला तेल जास्त लागतं. तर सर्वप्रथम आपण मोहरी टाकणार आहोत. मोहरी तडतडली, तेलामध्ये आपण मोहरी टाकलेली आहे. आता आपण जिरे टाकूया. गॅस बारीकच ठेवायचा आहे, मीडियम. आता यामध्ये आपण एक एक वांगे अशा पद्धतीने सोडून देणार आहोत. हातावर तेल उडेल याची उडू नये याची काळजी घ्यावी. चमच्याने परतून घ्यायचे आहेत चांगली वांगी. आपण मीठ मसाल्यामध्येच टाकलेलं आहे, त्यामुळे आपल्याला वरतून मीठ टाकायचं नाही आहे. अशा प्रकारे तेलामध्ये चांगली फ्राय होऊन द्यायचं आहे. तुम्हाला दिसत असेल. त्याच्यावर आता आपण थोडा वेळ झाकण ठेवूया. 2 मिनिटं वांग चांगलं वाफून द्यायचं आहे. 2 मिनिटं झाले आहेत. याला आपण हलवून घेऊया. उरलेला मसाला आपण याच्यात टाकून देणार आहोत. मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, या चॅनलवरती मी नवीन आहे, त्यामुळे माझ्या रेसिपीमध्ये एवढं परफेक्शन नसेल. मी एकटीच सर्व हँडल करत आहे. कॅमेरा, किचनच्या हालचाली तुम्हाला दिसत असेल. माझा कॅमेराही सारखा हलतोय. अशा प्रकारे सर्व मसाला परतून घेणार आणि मसाला जळू नये म्हणून आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत. अशा पद्धतीने कलर मस्त आला आहे भाजीला. तुम्हाला भाजी कशी करायची आहे, घट्ट हवी आहे की पातळ, त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करायचं आहे. आमच्या घरामध्ये थोडीशी मीडियम भाजी लागते. ही कोथिंबीर आपण नंतर भाजी शिजत आल्यावर टाकणार आहोत. आता आपण ही भाजी किमान 10 मिनिटं तरी लागतील या भाजीला शिजण्यासाठी. तर आपण ती झाकण ठेवून देऊया. आपण पाहूया, वांग्याला चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे आणि मसाल्याचा पण असा छानसा सुगंध सुटला आहे. थोडा वेळ अजून आपण वांग शिजून देऊया. हे पहा मैत्रिणींनो, बरोबर 5 ते 6 मिनिटांमध्ये आपलं वांग परफेक्ट शिजलेलं आहे. आपण चेक करून पाहूया. थोडा रस्सा राहून देऊ. तर मैत्रिणींनो, आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. जर ह्या व्हिडिओला माझ्या लाईक्स आले तर मी लवकरच पुढची रेसिपीही अपलोड करीन.
आता आपण त्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया. गॅस बंद करूया. तर पहा मैत्रिणींनो, आपली रेसिपी तयार झाली आहे. पाहायलाही एकदम छान वाटत आहे. त्यासोबत कांदा, लिंबू आणि लोणचं आणि बाजरीची भाकरी जर असेल ना तर खूपच झकास कार्यक्रम होईल. पहा. तर मैत्रिणींनो, आवडली का माझी वांग्याची भाजी? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही करून पहा. धन्यवाद.